महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले तुम्ही? नांदूरपाटवरून आले। कुठली व्हरायटी? आर्यमान। आर्यमान। हो। लागवड किती? 100 पण आहे? हो। लागवड किती आहे? काही 3,000 आहे, काही 5,000 आहे। क्षेत्र आहे 2-2.5 एकर। बरेच लागवड आहे। खर्च किती येतो एकरी? इथे खर्च येतो 40-50 कसं। कुठल्या महिन्यात लागवड केलेली? लागवड एप्रिल मध्ये। एप्रिल मध्ये? हो। अजून किती क्रेट निघतील? अजून निघतील आता, आले उरकत झाले। अशा उरकत आले। यंदाचा सीझन कसा आहे? यंदाचा सीजन काय एवढा खास नाही वाटत। एवढा खास नाही? काय नारायणगावच्या मार्केटला काही सूचना वगैरे? सूचना आता हे मार्केट चालू झाली। सूचना काय नाही? काय म्हणाले? सूचना आहे ना, थोडं लवकर मार्केट चालू करायला पाहिजे। म्हणजे सध्या 8 ते दुपारी 3 वेळ आहे। हो 8 आहे, पण शेतकरी काय रात्रीचं जेवण थांबतात ना। जी सुरुवातीला जी वेळ होती तीच वेळ ठेवावी। हो तीच चांगली वेळ राहील। तर तुम्ही एवढ्या दूरवर विक्री करायला येता, तुमच्याकडे पारनेरला मार्केट नाही? नाही, पारनेरला नाही मार्केट। काय तिकडे तुमच्या खासदारांकडे काय मागणी? खासदारांना काय मागणी आहे? त्यांना मार्केट चालू करावं पारनेरमध्ये। तिकडे मार्केट चालू केलं पाहिजे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 5 जुलै 2025 रोजी टोमॅटोची मोठी गर्दी झालेली आहे। पाठीमागे आपण पाहतोय मोठी रांग लागलेली आहे। त्याचबरोबर ज्या रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या आहेत तिथं सुद्धा गाड्यांची रांग अधिकची लागलेली आहे। टोमॅटो मार्केट कमिटीनं वेळ बदललेली आहे। या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांच्या काय सूचना आहेत का आपण जरा जाणून घेऊया। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले तुम्ही? सावरगाव। सावरगाव। आता मार्केटनी वेळ बदललेली आहे, ती सकाळी 8 ते दुपारी 3 केलेली आहे। वेळ योग्य अयोग्य का पूर्वीची वेळ करा? पूर्वीची चांगली होती। अशा पूर्वीची चांगली आहे। आता तुम्ही एवढ्या दूरवर न येता तिकडे काय मार्केटची व्यवस्था नाही? नाही व्यवस्था नाही। काय तुमच्या खासदार लंके साहेबांकडे काय मागणी? काय मागणी हे 16 दिवस 30 नाही, तिकडे त्यांनी एखादं मार्केट चालू करावं तर चांगलंच आहे। आपण तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे ना। सांगितलं ती पण किती कांदा ते काय लगेच होते का? ते कांदा मार्केट नव्हतं ते केलं त्यांनी। टोमॅटो मार्केट काय तिकडे जागा नाही? हे पण व्हावं असं वाटतं। अच्छा, व्हावं असं वाटतंय। जागा उपलब्ध केली पाहिजे। जागा जास्त पाहिजे। लंके साहेब काय सोपा माणूस आहे का? काय असं भाषणात सांगतात ना मी काय सोपा आहे का? लंके साहेबांना तुमच्या मार्फत लवकर कळावं विनंती राहील। टोमॅटो मार्केट पारनेरला झालं पाहिजे किंवा नगरच्या जवळपास कुठेतरी नगरच्या अहिल्यानगर तालुक्यात जिल्ह्यात झालं पाहिजे। बरोबर आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 5 जुलै 2025 रोजी आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे। शेतकरी बांधव सकाळी मोठी गर्दी करून इथे थांबलेले आहेत। बाबा नमस्कार। नमस्कार। काय सूचना काय सांगाल? काय नाही, एकदम व्यवस्थित। कुठून आले? काटेवाडा, पारनेर तालुका। काटेवाडा, पारनेर तालुका। हो। कुठली व्हरायटी? आर्यमान। आर्यमान। काय भाव मागतात? 400, 450, 550। काय अपेक्षा? 550 पर्यंत जायला पाहिजे। यंदाचा एकरी खर्च ते आता विचारायचं नाही। विचारायजोगच नाही। यंदाचा सीझन शेतकऱ्याचा खरंच खूप अडचणीचा गेलेला आहे। आपण पाहतोय आता व्यापारी खरेदी करायला आलेले आहेत। चांगला बाजारभाव शेतकऱ्याच्या मिळावा अशी अपेक्षा आहे। आता बघूया शेतकरी बांधवांच्या तरकारी मालाबरोबरच टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय। व्यापारी गाड्यांकडे फिरतायत, बाजारभावाची चाचपणी करतायत, परंतु अजून प्रत्यक्षात कोणी बाजारभावाचं तोंड फोडलेलं नाही किंवा आजची पहिली एखादी खरेदी झालेली आपण पाहिलेली नाही। आपण आता पाहूया व्यापारी बांधव शेतकऱ्याचा माल किती रुपये दराने घेत आहेत। शेतकऱ्याला 4 पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे। व्यापारी बांधव आता गाड्यांकडे फिरायला लागलेले आहेत। टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे व्हावेत अशी अपेक्षा आहे। आपण या ठिकाणी पाहतोय इथे या ठिकाणी टोमॅटोचा पहिला लिलाव पाहायला मिळतोय। नमस्कार। काय भाव घेतलेत? 381 मागितल्यात। अच्छा, कसं रे तेव्हा त्यांना म्हणलं थोडंफार करा। जरा पहिली सुरुवाती जरा थोडंफार करा काय ऍडजस्ट। माल एक नंबर माल आहे, एक सुपर माल आहे।
थोडं करा सहकार्य, थोडं शेतकऱ्याला सहकार्य करा, शेतकऱ्याला जरा सहकार्य करा, थोडं करा ऍडजस्ट. चला बाजारभाव वाढावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची मागणी वाढली पाहिजे. काय एवढा खर्च करून काही फायदा नाही. शेतकऱ्यांचे लय लॉस आहे. आज काय भाव मागतात? आज काय भाव मागतात? आज मागायला 250-300. कुठली व्हरायटी? साऊ मिडियम माल, साऊ मीडियम माल, अथर्व, 62-42, 300च्या वर मागती नाही. आर्यमान आर्यमान 500-550 रुपये. 500-550. यंदाच्या वर्षी टोमॅटोला खूप खर्च झाला असल्यामुळे 1000 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचा खर्च फुटणार नाही. माल शेतकरी एक नंबर इथं विक्रीला आणतायत. बाजारभाव जास्त मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा आपण म्हणतो. सगळ्यांना शेतकऱ्यांना टोमॅटोचा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा आहे. व्यापारी बांधवांना पण विनंती आहे. हो नमस्कार, कुठून आले? मी पारनेर तालुका रांदे. पारनेर तालुका. किती टोमॅटो? टोमॅटो आहे आज 80 झाली. काय भाव मागतात? मागणे 5 रुपयापर्यंत मागत 500 रुपयापर्यंत अपेक्षा. अपेक्षा आहे 600 पर्यंत. व्हरायटी कुठली? आर्यमान. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये आर्यमानला बाजारभाव तसा बरा आहे आणि ते टोमॅटो पण चांगले आहेत. 5 रुपये किलोनी मागतायत, परंतु या 5 रुपयाने सुद्धा शेतकऱ्याचं भांडवली खर्च सुद्धा फिटत नाही. शेतकरी पहाटे इथे येऊन बसतायत. हो नमस्कार. नमस्कार. कुठून आले? शिवली. शिरोली. किती टोमॅटो? टोमॅटो आहेत 55 कॅरेट आहेत. काय भाव मागतायत? भाव अजून मागितले नाही. 200 रुपयांनी एक जण मागून गेलाय. 200 रुपयाने एक मागून गेलाय. आणि तोडा किती आहे? थोडा चौथा आहे. चौथा तोडा आहे. किती खर्च आला एकरी? एकही आता जवळजवळ 1.5-2 लाख गेले. 1.5 पाऊंड 2 लाख रुपये गेले. आपल्यासोबत एक व्यापारी पण आहे, तर त्यांच्याशी हा बोला. हा जो निर्णय झालाय मार्केट कमिटीचा सकाळी 8ला, याच्यामुळे जो फायदा व्हायचा तो शेतकऱ्यांचा होण्याऐवजी व्यापाऱ्यांचा झाला. सगळे पहिले हे बाहेर म्हणजे पूर्वीची वेळ एकदम योग्य होती. गाडी येत होती 6ला गाडी. तुमची सूचना लक्षात आली. पूर्वीची वेळ चालू करायला पाहिजे. बायपासच्या पुढे पूर्वीची वेळ करायला पाहिजे. भाऊ नमस्कार, तुम्ही कुठून आले? किती टोमॅटो? कुठली व्हरायटी? काय भाव मागतात? 300 रुपये. 300 रुपये. टोमॅटो एक नंबरचे आहेत. टोमॅटोचे आज बाजारभाव वाढलेले आहेत. व्यापारी बांधवांना विनंती आहे की व्यापारी बांधवांना आपणही शेतकऱ्याची मुलं आहेत. टोमॅटोच्या बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय टोमॅटो घ्यायला गर्दी झालेली पाहायला मिळते. आता काय भाव जातात आपण बघूया. ही या ठिकाणची गर्दी पाहता बाजार समितीचे संचालक या ठिकाणी आहेत. तर संचालक साहेबांचा चेहरा आपण दाखवूया. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. आज काय बाजारभाव आहेत? बाजारभाव आज 5 जुलै. 8 वाजता चालू होतो ना मार्केट. साहेब मगाशी तुमच्या व्यवस्थापकांनी जाहीर केलं चालू केले, पण आताशी मार्केट मध्ये माल घ्यायला आलोय. अजून मग शेतकऱ्यांचं इथं असं काय ठरवतं का आज काय बाजारभाव फोडायचा वगैरे? नाही असं काय असं काय नाही. plan बाजारभाव जे व्यापारी जमले ते बाजारभाव साहेब बहुतांशी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की अगोदरची जी वेळ होती ती वेळ असावी. आता तेच झाले, मिसअंडरस्टँडिंग झाली. काय म्हणतात अगोदरची वेळ चांगली होती, आता इथं चला, इथं जे उपस्थित नाही, आहेत, नाही, इथं जे उपस्थित त्यांचं म्हणणं हीच वेळ चांगली आहे. बरोबर ना सरपंच? हो, कुठली वेळ चांगली आहे? 10च्या नंतर चालू कर. बरोबर. नाही काय होतं, सकाळी सकाळी लवकर यायचं ना, तर सकाळी असं बऱ्याच वेळा अनुभव आला मार्केटचा अंदाज सापडत नसायचा. आणि आता काय होतं, 8 म्हणजे लय लवकर पण नाही होत आणि लेट पण नाही होत. सगळे शेतकरी व्यापारी सगळा माल एका वेळेस एका जागेवरती येतो आणि व्यापाराची रेंज स्थिर स्थावर होतं आणि व्यापार करायला किंवा बाजारभाव निघायला सोयीचं पडतं. म्हणजे आहे ही वेळ योग्य आहे. ही योग्य वाटते. योग्य वाटतं. नमस्कार, काय तुमची काय सूचना? आता सध्या जी मार्केटची वेळ आहे ना ती अतिशय चांगली आहे. सगळ्यांना व्यवस्थित माल ज्याच्या प्रमाणे विकता येतोय सध्या आणि त्या मालाचे पैसे पण चांगले करतात मालाचे. हो. मग इथं संचालक उभे आहेत म्हणून असं काही दडपण नाही 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 तसं काही नाही. आता आम्ही स्वतः अनुभव घेतला 3 दिवस. अच्छा, अनुभव. दडपण असतं तर 50 रुपये स्वस्त दिले असते, पण तो हटत नाही. दडपण बिडपण काय नाही. मित्राची त्याच्यावरती चाललंय आता. फ्रेश माल आहे का? तुमची काय सूचना आहे? तुमची काय सूचना आहे? मार्केट तुम्ही ठीक आहे टायमिंग वाढवला, पण फ्रेश माल येतोय का?
नाही येत. मग सूचना पहिले सांगा, संध्याकाळी सूचना. 6 वाजता चालू करा मार्केट. सूचना सांगा ना, सूचना सांगा ना, सूचना सांगा. सूचना सांगतो ना, आहे तोच टायमिंग. रेग्युलर वेळ. रेग्युलर गाड्यांची गाड्या ड्रायव्हर 3 आणि 4 वाजता करून निघावं लागतं. आंघोळी नाही, काय नाही, आंघोळीची सोय नाही. ड्रायव्हरांची काळजी घ्यायची का शेतकऱ्यांची? नाही, ड्रायव्हरांची पण काळजी घेतली पाहिजे. ड्रायव्हरांची पण काळजी घेतली पाहिजे. ते माल घेऊन हो, येतात. त्यांचं म्हणणे ड्रायव्हरांची पण काळजी घेतली पाहिजे. त्यांचं म्हणणे ड्रायव्हरांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही बाबा इथं पहाटे येतो, हा, ड्रायव्हरांची काळजी घ्या असं त्यांचं म्हणणं. ड्रायव्हरांची काळजी घेतली पाहिजे. बरोबर शेवटी ते माल घेऊन येतात. आंघोळीसाठी सोय आहे का ड्रायव्हर लोकांची? आहे खाली केलेली आहे. सोय केलेली आहे. मामा जाऊन या. आंघोळीची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. सोयीच्या बाबतीत मार्केट कमिटी 99.99% कुठंच कमी पडणार नाही. सोय आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. उलट आपण आता जेवण तर स्वस्त ठेवलंच होतं. आता नाश्ता त्या कॅन्टीन वाल्याला पण सूचना दिल्या तर नाश्ता पण लवकर चालू करा आणि तो स्वस्तात द्या. उद्या आणि एकादशी आहे. अजूनही काय अडचणी असतील, उद्या अजूनही काय अडचणी असतील तर आम्हाला सांगत चला, आपण निवारण करू. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, उद्या आपल्या मार्केटमध्ये आषाढीचा कार्यक्रम मोठा होत असतो. खिचडी वाटप, केळी वाटप वगैरे सर्व असं. सर्वांनी लवकर येऊन त्याचा पण प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मोरया. चला खरेदी चालू करा सगळ्यांनी. आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी व्यापारी संचालक मंडळ यांच्यामध्ये चांगला समन्वय असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या मार्केट बद्दलची आस्था चांगली राहिलेली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दादा काय म्हणाले? अच्छा, नंतर बोलू. हरकत नाही, त्यांना काहीतरी विषय खासगी सांगायचा असेल हरकत नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 5 जुलै 2025 रोजी टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे. क्वालिटी एक नंबर आहे. भाऊ नमस्कार, कुठून आले? पारुंडे. कुठली व्हरायटी? अथर्व. काय भाव मागतायत? 540 ने दिले. बाजार भाव बरा आहे? आता वेळेबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. पूर्वी 7 वाजता मार्केट चालू व्हायचं, आता 8 ते 3 वेळ केलेली आहे. ही वेळ चांगली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने बदललेली वेळ. काही शेतकरी म्हणतात वेळ बदलली पाहिजे, काही शेतकरी म्हणतात आहे ही वेळ योग्य आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये 5 जुलै 2025 रोजी चांगला माल या ठिकाणी विकला येतोय. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे देखील पैसे चांगल्या प्रकारे होत आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षा असते आपल्या टोमॅटोचे अधिकाचे बाजारभाव. आता जरा चष्मेवाल्यांना काहीतरी सांगायचंय. भाऊ नमस्कार, काय तुमच्या सूचना आहे? आज मोहरम आणि एकादशीमुळे कमी म्हणतात मार्केट. अच्छा, कमी आहे. काय भाव सांगतात आज? आज काय भाव सांगतात? 300 रुपये. सर काय वस्तुस्थिती? चांगले बाजार आहे. 3-3.5 मागणी चालू आहे. हे माल अथर्व 540 त्यांना 350-400 बाजार आहे. म्हणजे आर्यमाला 400-450 बाजार आहेत. सणामुळे काय डाऊन वगैरे नाही, थोडं प्रमाण फरक पडेल पण जास्त नाही फरक पडणार. 10-20चा का 5-50चा? 10-20. हे पहा, उद्या एकादशी आहे. शेतकऱ्याची काळजी घ्या. हो, जगाचा पोशिंदा आहे. पांडुरंग तुमच्या सोबत आहे. व्यापारी बांधवांना पण विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे. हा, उद्या कार्यक्रमाला सगळे तुम्ही पण या, आम्ही पण येऊ आणि सगळ्यांना खिचडी पुरेल एवढी करा. 100% धन्यवाद साहेब. व्यापारी बांधव नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांची काळजी घेत असतात. शेतकरी, व्यापारी आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये चांगला समन्वय असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट बद्दल शेतकऱ्यांचं मत खूप चांगलं राहिलेलं आहे. टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळतोय. आपल्या सोबत एक अमिताभ बच्चन आहेत. नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटोला बाजारभाव काय आज? 500 रुपये घेतला होता. 500 रुपये. व्हरायटी कुठली? 62-42. 62-42. चांगला क्वालिटी. अथर्व अथर्व नाही घेत. अरेमान आणि 62-42. अरे म्हणा काय बाजार वाढतील एवढेच राहतील? आता महिनाभर हेच चालणार. 500-600. आता सण आहे. सणाचा काय फटका बसेल? कोणाचा फटका? सणाचा काय फटका बसेल का? आपल्याला ते एवढं माहित नाही. आम्ही शेतकरी नाही ना. मी अच्छा, शेतकरी नाही त्यामुळे सण माहित नाही. टोमॅटोची क्वालिटी एक नंबर आहे, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. परंतु यंदाच्या वर्षी खर्च खूप झाल्यामुळे अगदी 1000 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचा खर्च यावर्षी निघणार नाही. आपण म्हणतो जगाचा पोशिंदा बळीराजा, परंतु ह्या बळीराजाचे किती हाल होत आहेत हे कोणी पाहत नाही. मायबाप सरकारने सुद्धा या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यायला हवी. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत. भाऊ नमस्कार, कुठून आले? बीडवरून आले. कुठली व्हरायटी? अरेमान. काय भाव मागतायत? 400-450. 400-450. काय अपेक्षा?
500 550 पासून 600 पर्यंत 500 550. लागवड किती आहे? लागवड 1.5 एकर आहे आपल्यावाली. किती खर्च येतो एकरी? एकरी खर्च 1.5 लाखाच्या पुढे जातो. आता एवढे लांब दूरवर येता, खर्च किती येतो वाहतुकीला? वाहतुकीला जातं 9,000 भाडं आमच्या गाडी. 1000-1200. काय मार्केट बद्दल काय सूचना? मार्केट बद्दल काय नाही आपलं. मग एवढं दूरवर येण्याचं नेमकं कारण काय? इकडं काय ना बरं राहतंय, जरा बरं राहतंय इकडं. अच्छा, मार्केट चांगलं मिळतं. मार्केट चांगलं. बरोबर आहे. दूरवरचे शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला आणायला येतात. अनेक वेळा असे स्थानिक शेतकरी चर्चा करतात की बाबा बाहेरून दूरवरचे शेतकरी आल्यामुळे बाजार पडतो आणि आम्हाला बाजारभाव योग्य मिळत नाही. आता काही प्रमाणात त्यांचं म्हणणं कदाचित खरं असेल, परंतु जास्त माल चांगला आला तर त्याला बाजारभाव मिळतो. माल सॉर्टिंग करून आणला, 22 किलोचं क्रेट भरलं तर पैसे नक्कीच चांगले मिळतात. भाऊ नमस्कार, कुठून आले? निघोज. किती टोमॅटो आहेत? 2 एकर. निघोज ते नारायणगाव किती अंतर आहे? किती? 30 निघोज ते नारायणगाव 30-35 किलोमीटर अंतर. कुठली व्हरायटी? 62-42. काय बाजारभाव मागतात? 3 रुपये किलो. 3 रुपये 5 रुपये किलो प्रमाणे वेगवेगळ्या व्हरायटींना बाजारभाव आहे. प्रामुख्याने आर्यमान ही जी व्हरायटी आहे तिला मागणी बऱ्यापैकी आहे आणि बाजार देखील चांगला मिळतोय. हो नमस्कार, आज काय बाजारभाव सांगतोय? 500 रुपये. कुठली? आर्यमान 62-42. 400. अथर्व क्वालिटी बघून क्वालिटी बघ. चॅम्प आमची आयडिया नाही. चॅम्पची आयडिया नाही. नारायणगावच्या मार्केटमध्ये 62-42 आणि आर्यमान या 2 व्हरायटीचे टोमॅटो अधिक प्रमाणामध्ये विक्रीला येत आहेत आणि त्याचा बाजारभाव आपण पाहतोय तर 300 पासून ते 500 रुपयापर्यंत आहे. परंतु या कमी मिळालेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा भांडवली खर्च काही फिटत नाही. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की बाजारभाव अधिकचा मिळावा, परंतु सध्या मिळत असलेला बाजारभाव हा कमी आहे. आपल्यासोबत एक मोठे व्यापारी आहेत. सर नमस्कार, आज काय बाजारभाव आहे? बाजार आता फुटणार थोडी वेळाने, काल सारखी राहील बाजार. म्हणजे 500 550. हा आर्यमान 500, नवीन आर्यमान 500 550 जाईल. बाजार वाढतील का? नाही, बाजार हे टिकून राहील. टिकून राहतील. हा टिकून राहील. नारायणगावच्या मार्केट बद्दलचं काय वैशिष्ट्य? काय बोलले? नारायणगावच्या मार्केटचं काय वैशिष्ट्य आहे? एक नंबर मार्केट आहे. मॅनेजमेंटलाही चांगला आहे इकडचा. एक नंबर चांगला मार्केट. मॅनेजमेंट आम्ही पुढे नाही पाहिले. एवढं मॅनेजमेंट चांगलं कुठं पाहिलेलं आहे? चांगला मॅनेजमेंट आहे कमिटी. धन्यवाद. नारायणगावच्या मार्केट कमिटीचा कारभार चांगला असल्यामुळे शेतकरी व्यापारी बांधव समाधान व्यक्त करतात. नारायणगावच्या मार्केटने अशाच प्रकारे शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे नियोजन करावं अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. आज 5 जुलै 2025 रोजी टोमॅटोला 300 ते 500 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय. उद्या एकादशी असल्यामुळे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. पंढरपूरला लोक खूप मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. आता आपल्यासोबत एक युवक आहे. भाऊ नमस्कार, नमस्कार. काय टोमॅटोला आज बाजारभाव? माझं अजून मागतीच नाही अजून. अशा मागती नाही. कुठली व्हरायटी? आर्यमान. अरे म्हणून आज चांगला रेट आहे. हा येतात ते फक्त ते जातात ते. काय भाव मागतात पण? मागते 450 रुपये 500 रुपये 450-500 रुपये. तुमची अपेक्षा? 550-600. 550-600. किती टोमॅटो आहेत? 100 जाळी 100-125. 100 जाळी. क्षेत्र किती आहे? क्षेत्र 2 एकर 2-2.5 एकर. आतापर्यंत किती क्रेट गेले? आता चालू झाले. काय नवीन लागवड वगैरे? नवीन नाही. यंदाचा सीझन कसा आहे? सीझन काय गळीत नाही ना माणसं. गळीत नाही. पाऊस मार्केट कमिटीनं वेळ 1 जुलै पासून बदललेली आहे. ती सकाळी 8 ते दुपारी 3 केलेली आहे. ही बदललेली वेळ योग्य का अगोदरची वेळ योग्य? ही पण योग्यच वेळ आहे. लय लवकर यावं लागतं ना मार्केट. ही वेळ पण योग्य आहे. फार लवकर येणं पण योग्य नाही. शेतकरी आपापल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. आता आपल्यासोबत एक प्रसिद्ध व्यापारी आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार, आज टोमॅटोला बाजारभाव काय? आता पहा, आपण हे पाहतो हे व्यापारी सांगत का नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज वाढतो. वास्तविक व्यापाऱ्यांनी बाजारभावाबद्दल बोललं पाहिजे. काही व्यापारी या ठिकाणी बोलत नाही. आपल्यासोबत प्रसिद्ध टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटो मार्केटला आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती बाजार पडलेली थोडीशी. आज काय भाव मागतात? अजून काय आताशी चालू झाले मार्केट. आताशी चालू झालंय. काल काय बाजारभाव होता? काल 350-400. 350-400. कुठली व्हरायटी? 62-42. आर्यमान? आर्यमान 500-550. अथर्व? अथर्व 400. साऊ?
साऊ 550. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला सूचना आहे, मार्केटची वेळ जरा थोडीशी व्यवस्थित केली पाहिजे, वेळ वाढवली पाहिजे का अगोदरची केली? वाढवली पाहिजे. वाढवली पाहिजे दिवसभर म्हणजे मला सकाळी किती वाजता चालू केलं पाहिजे? हा? सकाळी किती वाजता चालू केलं पाहिजे? सकाळी आता 8 वाजता चालू होते बरोबर आहे, पण संध्याकाळपर्यंत वेळ वाढवला पाहिजे. म्हणजे 3च्या नंतर 12 वाजता तरकारी चालू होती. पण 12च्या नंतर इथं कुठं एक पण गाडी नसते. नाही नसू ना, वेळ वाढवली, मग आता सकाळची वेळ आहे, मर्यादित वेळ आहे म्हणून वेळेत येतात. अच्छा, वेळ वाढवली हो, पाहिजे. वेळ वाढवली पाहिजे. सूचना योग्य आहे. उद्या मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे मार्केटच्या या ठिकाणी एकादशी निमित्त खिचडी वाटपासाठी येणार आहेत. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या व्यथा ते देखील जाणून घेतील. सध्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव शेतकरी बांधव यामध्ये समाधानी नाहीत. अधिकचा बाजारभाव मिळणं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. माल 1 नंबर क्वालिटीचा असताना देखील बाजारभाव 300, 350, 400 रुपये हा बाजारभाव कमी आहे आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे अधिकचे मिळायला हवे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांची नारायणगावच्या मार्केटमध्ये येण्याची अपेक्षा जास्त असते. लोक इथे जास्त संख्येने येतात आणि या मार्केटमध्ये बाजारभाव देखील चांगले मिळतात. फायनल 4 रुपये. नमस्कार. 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 काय भाव मागतायत आज? आज मागतात 3.5, पावणे 4, 4, सव्वा Variety? 4, 4.5. व्हरायटी 62, 42. 62, 42. आर्यमान, आरेमान 500, 550. साऊ, साऊ पण तशीच मागतायत. अथर्व, अथर्वय पण त्याच रेंज मध्ये जात आहे. श्याम. चांप नाही सांगता यायचं मला. श्यामचं सांगता येणार हा. काय तर मार्केट कमिटीची जी वेळ आहे अतिशय उत्तम वेळ आहे. व्यापारी वेळेत आता त्या 8 ते ठिकाणी 3. येतात. 8 ते 3 अतिशय चांगली ही वेळ आहे चांगली आणि आहे. शेतकऱ्यांचे पैसे होत आहेत. जर सकाळी 7ला मार्केट चालू झालं तर सकाळी सगळे व्यापारी येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे मग 200 सुरुवात होते आणि नंतर बाजार वाढत जातात. आता ही जी वेळ आहे 8 ते 3 अतिशय चांगली वेळ आहे, ही वेळ योग्य आहे. योग्य वेळ आहे. धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 5 जुलै 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 300 ते 500 रुपयापर्यंतचे आहेत. आर्यमानला बाजारभाव चांगले आहेत. 62, 42 ला सुद्धा बाजारभाव चांगले मिळत आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना या मार्केटची पसंती अधिकची असते. दूरवरचे शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला टोमॅटो विक्रीला आणत असतात. नारायणगावची ही टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांची योग्य प्रकारे काळजी घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नारायणगावच्या मार्केटमध्ये आहे. 5 जुलै 2025 रोजी नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव 3 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत मिळतोय. एकादशी 6 तारखेला आहे. लोक पंढरपूरला जाणार आहेत. मार्केट कमिटीच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी खिचडीचं नियोजन केलं जातं. सभापती साहेब शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बदललेली वेळ, काही जण म्हणतात ही योग्य आहे, काही जण म्हणतात वेळ बदलायला हवी. नारायणगावच्या मार्केटच्या कारभाराबद्दल शेतकरी बांधव अतिशय समाधानी आहे. मात्र बाजारभाव अधिकचा मिळावा याबाबतची त्यांची मागणी आहे. टोमॅटो हे नाशिवंत पीक आहे, त्यामुळे आजचा बाजारभाव उद्या मिळेल असं होत नाही. परंतु सध्या तरी नारायणगावच्या टोमॅटोच्या मार्केटमध्ये जो बाजारभाव मिळतोय तो बाजारभाव योग्य आहे. शेतकरी बांधवांचं यंदाचं सीझन पूर्णपणे वाया गेलेलं आहे. त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक संकटामध्ये आहे. जगाच्या पोशिंद्याला 4 पैसे अधिक वाढवून मिळावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. सरकारने देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही वेगळ्या उपाययोजना काही करता येतील का जेणेकरून जर त्यांचा सीझन फेल गेला तर त्यांना अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. सरकार या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पाहूया भविष्य काळामध्ये सरकार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेत आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.